नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना असेल, सध्या एक इंग्लिश फिल्म आलेली आहे, सायन्स फिक्शन फिल्म आहे. तिचं नाव आहे हंगर गेम्स. वेगळाच एक प्रकारचा हंगर गेम, पण याचा आणखी एक वेगळं रूप महाराष्ट्रात सध्या बघायला मिळते, हंगर स्ट्राईक गेम. आणि या गेम मधले विविध प्रकारचे क्ल्यू मी तुम्हाला देणार आहे आणि त्यातून काही चित्र बनतंय का तुम्ही पहा. अण्णा हजारे आंदोलनाला बसतात, तिथे आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये निवडून येते. आम आदमी पार्टीचे कुमार विश्वास राळेगणला येतात, मात्र त्यांना हकलवून लावलं जातं, निषेधाच्या घोषणा दिल्या जातात. त्याचवेळी अण्णा हजारे लगेच आज एक विधान करतात, केजरीवाल हे अतिशय गुणी गृहस्थ आहेत, त्याग केलेला आहे म्हणून त्यांना 28 जागा मिळाल्या. पण हे खरं ठरतंय न ठरतंय तोच दुसरी घटना घडते. आम आदमी पक्षाचे संजय राय यांना स्वतः खडसावतात अण्णा हजारे आणि त्यांना राळेगण सोडून जावं लागतं. दुसऱ्या हाताला अण्णा हजारेंचे आणखी एक सहकारी असतात, सुशांत भारती. हे अचानक कुठून प्रगटले आपल्याला कल्पना नाहीये. सुशांत भारती जणू अण्णांच्या सगळ्या प्रकारचं मीडिया मॅनेजमेंट करतायत असं दिसून आलेलं आहे. पीआरओ बनलेले आहेत स्वयंघोषित. आणि अण्णा काय विचार करत असतील याच्याबद्दल या साहेबांचीच मतं ऐकून घ्यायला मिळतात आणि ते सुद्धा एक से एक विधानं करत सुटलेले आहेत. चौथी दुनिया नावाचं कुठलं तरी एक नियतकालिक आहे, त्यामध्ये बातमी सुद्धा छापून मोकळे झालेले आहेत. अण्णांच्या स्वप्नांचा गुन्हेगार खुनी कोण? अरविंद केजरीवाल. आणि या सगळ्या घडामोडी होत असताना अण्णांशी संबंधित आणखी एक नाव जे आपल्या सगळ्यांच्या अतिशय परिचयाचं आहे, विश्वंभर चौधरी. त्यांनी आपली एक नाराजी व्यक्त करून टाकलेली आहे आणि अण्णांनी आपच्या लोकांना कसं भेटायला नको होतं याबद्दल मतमतांतर व्यक्त केलेली आहेत. आणि या सगळ्या दरम्यानच्या काळात आपण एक विसरायला नको, जे आंदोलन 2 दिवसांपूर्वी फ्लॉप शो म्हणून गणलं जात होतं ते अचानक प्रकाश झोतात आलेला आहे, वादांमुळे रंगेल बनलेला आहे. सगळ्या देशाचा मीडिया त्याच्याकडे बघू लागलेला आहे. या चित्रातून नेमकं काय तयार होत आहे, काही तुमच्या लक्षात येत आहे का? आपल्या अजून लक्षात आलेलं नाही, मात्र ते शोधायचा आपण प्रयत्न करणार आहोत. अण्णा हजारेंचं हे उपोषण आणि या सगळ्यांमागचा जो हंगर स्ट्राईक गेम आहे त्यामध्ये कोण कोणाचा लाभ उचलतंय, कोण खरोखर किती पाण्यात आहे, खोलात आहे, कोण किती खरोखर स्वतःचे पत्ते ओपन करतंय, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अण्णांचे सहकारी डॉक्टर विश्वंभर चौधरी, त्याशिवाय ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी, आपच्या सदस्य अंजली दमानिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही आपल्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रताप आजबे आपल्यासोबत आहेत. आजबे सरांपासून आपण सुरुवात करूयात. आजबे सर, हा सगळा जो प्रकार चाललाय त्याचे विविध कंगोरे आहेत, पण याच्यातून काही एक चित्र बनतंय, काय चाललंय नेमकं? खरं म्हणजे असं आहे की हे दोन्ही घटक जे आहेत हे गेली काही वर्ष, हे जवळपास 4-5 वर्ष हे केजरीवाल आणि त्यांचे सहकारी, अण्णा आणि त्यांचे सहकारी, अशी त्यांची एकत्रित वाटचाल सुरू होती. आणि त्या एकत्रित वाटचालीमधून जो काही आंदोलनाचा त्यांनी इतिहास घडवला, हे कुणाचे मतभेद असतील नसतील सगळा भाग वेगळा, परंतु त्यांनी एक इश्यू जो आहे तो दिल्लीमध्ये हायलाईट केला. देशामध्ये त्याला सगळ्या लोकांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं आणि सरकारवर एक, ज्याला आपण म्हणतो की दबावाची परिस्थिती निर्माण केली, किंवा लोकपाल जे विधेयक, म्हणजे भ्रष्टाचाराला जर आळा घालायचा असेल तर जनलोकपाल जे विधेयक आहे हे विधेयक मंजूर केलं पाहिजे किंवा ते आणलं पाहिजे, ते मंजूर केलं पाहिजे. आणि एकदा तो कायदा झाला की भ्रष्टाचाराला फार मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असं एक त्यांनी ती एक भूमिका त्यांनी घेऊन आंदोलन छेडलं आणि त्या आंदोलनाला प्रचंड यश मिळालं. मीडियामधून मिळालं, सरकारमधून मिळालं. आता जे चाललेलं आहे राळेगण सिद्धीमध्ये आता जे असं आहे आणि अचानक वेगळ्या कारणांसाठी ते कारणीभूत ठरतंय प्रसिद्धीला. आता प्रश्न असं झालेला आहे की मधल्या काळामध्ये 2 रस्ते वेगळे झाले. म्हणजे प्रत्यक्षामध्ये म्हणजे मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल आणि यांच्या सहकार्याने नवीन राजकीय पक्ष काढायचा, जबाबदारी घ्यायची, भूमिका घ्यायची आणि त्याची अंमलबजावणी करायची, अशी एक भूमिका घेतली जी अण्णांना अमान्य होती. अण्णांचं म्हणणं असं आहे की आपण जन आंदोलनच केलं राहिलं पाहिजे, राजकारण करता कामा नये, सत्तेत जाता कामा नये आणि सत्तेच्या माध्यमातून काही करता कामा नये. इथं त्यांचे मतभेद झाले आणि 2 वेगवेगळे झाले. आता तरी सुद्धा त्या दोघांमध्ये जे काही मतभेद झाले, मतमतांतर निर्माण झाली किंवा एक विश्वास अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं विश्वासाच्या जागी, त्याचे जे काही कंगोरे आहेत ते आपण आता या सगळ्या प्रकारामध्ये दिसत आहेत आपल्याला की कशा पद्धतीने, म्हणजे या सगळ्या, म्हणजे एका बाजूला असं आहे की अण्णांना असं वाटत असेल कदाचित की जे काही केजरीवालांनी यांना यश मिळालं ते आपल्या आंदोलनामुळे मिळालं आणि एका परीने ते खरं पण आहे की त्या आंदोलनाचा जो काही परिणाम होता, म्हणजे त्यात केजरीवालांचं योगदान सुद्धा होतं आणि अण्णांचंही योगदान होतं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं. त्यामुळे ते यश जे आहे हे यश कुठंतरी, म्हणजे मला माहित नाही की त्या संबंधामध्ये काही मनामध्ये त्यांच्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काही किंतु असावं की काय. दुसऱ्या बाजूला असं आहे की अण्णा आपली बाजू सोडून निघून गेले आहेत आणि आम्ही आता राजकीय ह्याच्यामध्ये आलेलो आहोत
आणि तरी सुद्धा त्यांची जी काही राजकीय भूमिका जी आहे अण्णांबरोबर असताना त्यामध्ये काही फरक पडतोय का, किंवा अण्णा आपल्यापासून आणखीन दूर जात आहेत का, आणि ते दूर गेले तर जे लोक येत आहेत आपल्या त्यांच्या बरोबर, म्हणजे VK सिंग सारखे लोक की ज्यांची विश्वासार्हता पूर्णपणे ह्याच्यात गेली, असे सगळे लोक येताना, त्यामुळं म्हणजे अण्णा हे आपल्या बरोबर राहिले पाहिजेत, आपल्यापेक्षा दूर जाता कामा नयेत, असाही त्याच्यामध्ये दृष्टिकोन दिसतो. त्या सगळ्या भानगडीमधून ते जो काही संघर्ष होतोय, ज्यातून इथं संबंधांना छेद निघालेले आहेत, जात आहेत, त्यातून हा सगळा प्रकार होताना दिसतोय असं मला वाटतं. आपण आपच्या अंजली दमानी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे आपण जाऊयात. अंजलीजी, 3 गोष्टी आहेत. एक, तुमचे पहिल्यांदा कुमार विश्वास येतात, त्यांना निषेधाच्या घोषणा दिल्या जातात, त्यांना सांगण्यात येतं की तुम्ही कुठलाही राजकीय विषय मांडू नका. त्याबद्दल विश्वंभर चौधरींनी सुद्धा राग व्यक्त केला होता, जे तुमचे कधी काळचे सहकारी होते. दुसरी घटना, आजची संजय राय यांची घटना, ते येतात, ते अचानक VK सिंग यांना डिस्टर्ब करू लागतात बोलत असताना. त्यांना अण्णा हजारे या शब्दात सांगतात की तुम्हाला धुडगूस घालायचं असेल तर गावाच्या बाहेर घाला, त्यांना जावं लागतं. VK सिंग ज्यावेळी असं म्हणतात की आप सारखी संघटना, म्हणजे त्यांनी नाव नाही घेतलं पण अर्थ तोच होता, म्हणूनच संजय राय बोलून उठले. ते म्हणाले की काही संघटना अण्णांच्या बरोबर येतात, फायदा घेतात, नंतर निघून जातात, आपण एक राहायला पाहिजे. अण्णांनी याला आक्षेप घेतलेला नाहीये. आप या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहताय? प्रथम म्हणजे मला खरंच सांगावं असं वाटतं, खूप दुःख झालं मला. हे जे कालपासून आम्ही बघतोय, काल मी स्वतः होते तिथे राळेगणला, जेव्हा कुमार विश्वास, गोपाल राय आणि संजय सिंग तिकडे होते. विश्वंभर चौधरींनाही काल आम्ही नुसता हात दाखवला, विशेष बोलता नाही आला मला काल. पण खूप दुःख झालं की काय झालंय, म्हणजे आपण आमच्यासारखे लोक जे आहेत ना, ती जनलोकपाल बिलमुळेच या आंदोलनात आलो. आणि 25 जुलैला मागच्या वर्षी जेव्हा आंदोलन कॉल ऑफ झालं आणि अण्णांनी स्वतःनी स्टेजवरनं जेव्हा सांगितलं की आपल्याला राष्ट्राला एक विकल्प दिला पाहिजे, एक पॉलिटिकल विकल्प दिला पाहिजे, आणि जेव्हा त्या आम आदमी पार्टीची स्थापना झाली तेव्हा 2 गोष्टी होत्या त्यात. अण्णांनी कित्येक वर्षापूर्वी एक शपथ घेतली की मी स्वतः पॉलिटिकल पार्टीमध्ये जाणार नाही, ज्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अतिशय रिस्पेक्ट आहे की ते त्यांच्या भावना आहेत. पण त्यांनी असं आधी कधीही म्हटलं नव्हतं की अरविंदनी पक्ष बनवू नये. आता अनेकांना, म्हणजे इव्हन विश्वंभर चौधरींनाही त्यातल्या काही लोकांबद्दल मनात रागही असेल, पण अमुक लोकांबद्दल त्यांना आदरही आहे. पण आता झालंय काय की काल जे झालं, आता कुमार विश्वास बोलत असताना जी आधी धक्काबुक्की झाली, जी चिडाचिडी झाली, आता आम्ही काल गेलेलो असताना आम्ही कोणीही टोप्या घातल्या नाहीत, बॅच सुद्धा लावले नाहीत. कारण अण्णा जर म्हणाले की पॉलिटिकल तिथे हे करायचं नाही, तर आम्ही कोणीही ते घालून गेलो नव्हतो. आम्ही स्टेजवरही गेलो नव्हतो, खाली बसून होतो. मी तर स्टेजपेक्षा खूप लांब होते, म्हणजे मी तर त्या स्टेजच्या आजूबाजूला सुद्धा गेले नव्हते. अण्णांना भेटायची जेव्हा लोकांनी अक्षरशः धक्का देऊन आत जा म्हणून सांगितलं, नुसता नमस्कार केला आणि मी बाहेर आले. मी जराही आत जाण्याच्या भानगडीत सुद्धा पडले नाही. पण आज जे झालं, स्टेजवरनं VK सिंग सारख्या व्यक्तीला बोलू देता, हे कितपत योग्य आहे सांगा ना. VK सिंग जे मोदींचे इतके खास, आता एकत्र एका पोडियमवर, एका डायसवर बसतात. किरण बेदी ज्या स्वतः म्हणतात की आम आदमी पार्टीने भाजप बरोबर गेलं पाहिजे, अशा लोकांना आज स्टेजवर येऊ देतात, अण्णा बोलू देतात. हे बघून मला ना खरंच आपण विश्वंभरजींना विचारूयात. विश्वंभरजी, आपल्याला सगळ्यात जास्त ऑथेंटिक उत्तर देऊ शकतील ते विश्वंभर चौधरी, कारण अजून आपल्याला सुशांत भारती या व्यक्तिमत्वाबद्दल जरा नंतर नीट बोलूयात आपण. त्यापूर्वी विश्वंभर चौधरींकडनं जाणून घ्या. विश्वंभरजी, हा काय प्रकार आहे? अंजली दमनिया म्हणतात की आम्हाला उलट जास्त दुःख होत आहे की VK सिंग, त्याचप्रमाणे IPS अधिकारी किरण बेदी या मात्र डायस शेअर करतात आणि आम्हाला हाकलून लावलं जात आहे. नंबर 1, VK सिंग यांच्याबद्दल जेव्हा ते मोदींच्या शेजारी दिसले, त्याच्या दुसऱ्या दिवशी अण्णांनी त्यांना फोन केला आणि अण्णा म्हणाले की तुम्ही चॉईस करा काय करायचं तो. VK सिंगांनी क्लिअरली सांगितलं की फक्त माजी सैनिकांचा मेळावा होता म्हणून गेलो होतो, चळवळीतच आहे, मी पक्षात जाणार नाही. आता दुसरा ज्यांचा किरण बेदींचा उल्लेख केला अंजलीताईंनी, किरण बेदींना त्यांना माहिती की नाही मला माहित नाही, आम आदमी पार्टी आणि भाजपा दोघांनीही मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती.
किरण बेदींना आता उडवलं जात आहे की किरण बेदी भाजपच्या खासदार होणार आहेत, परंतु जी बाई मुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारते ती खासदार कशी होईल हा प्रश्न आहे. किरण बेदींच्या इंटेग्रिटी बद्दल देशाला शंका नाही. किरण बेदी या आंदोलनात अरविंद केजरीवालांच्या बरोबरच होत्या. त्यामुळे ह्या दोघांच्या बद्दल कसा काय आक्षेप घेतला जाऊ शकतो, नंबर 1. नंबर 2, आता काय झालं हे सांगतो मी. काल ते आले तिथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता, ते येऊन बसले तिथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. कुमार विश्वासनी भाषणाची परवानगी मागितली इथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. अण्णांनी स्वतः, मी स्टेजच्या डाव्या बाजूला होतो, अण्णांनी स्वतः निक्षून सांगितलं 2दा की त्यांना राजकीय बोलता येणार नाही हे सांगा, ही पक्षाची सभा नाही, कोणी याचा पक्ष म्हणून व्यासपीठ म्हणून उपयोग करू नये. 14-15 मिनिटं कुमार विश्वास जे बोलले ते मॅच्युरिटीला धरून आहे का ते पक्षाचं भाषण आहे. ते झाल्यानंतर सुद्धा तुम्ही गंमत पहा, कुमार विश्वास काल भाषणात असं म्हणाले, म्हणजे राग कशाचा येतो माहितीये का, अंजली दमानिया किंवा अरविंद केजरीवाल वगैरेंचा राग नाही येते, राग ढोंगीपणाचा येतो. कुमार विश्वास काल भाषणात म्हणतात की अण्णा अगर कहेंगे तो हम पार्टी को बरखास्त करेंगे. अरे मग मागच्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अण्णा पार्टी काढू नका म्हणत होते, तेव्हा तुमचा आदर कुठे गेला. आता ज्या गोपाळ राय विषयी तुम्ही बोलताय ते उपोषणाला अण्णा त्यांना म्हणले ते बसू नका. एक तर काही गरज नाही, एक तर प्रसन्न एक गोष्ट स्पष्ट आहे की तुम्ही चळवळ का सोडलीत, तुम्ही सांगितलं चळवळीवरचा विश्वास उडला, आता चळवळीने काही होत नाही म्हणून. मग पुन्हा तुम्हाला त्या मांडवात लुडबुड करण्याचं काही कारण नाही, तुम्ही या आणि निघून जा, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी जो प्रयत्न केला जनरल व्ही के सिंग हे फार सिनियर आहेत, त्यांचं बाकी काय क्वेश्चनेबल वगैरे तो विषय आपण नंतर घेऊ. परंतु जर एक तारतम्याचा जर विचार केला, माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणूस आहे, त्याच्याशी एटिकेट्सनी बोलायला पाहिजे. अहो 4थी-5वीतल्या मुलांना कळतं की जेव्हा कोणी एखादा बोलत असेल तर मध्ये बोलू नये. अण्णांच्या समोर अण्णा शांत बसले, त्याचा अर्थ काही गैरफायदा घ्यावा का, काही बोलावं का, ते हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात असं कुठेतरी सगळ्यांचीच भावना झाली. आणि म्हणून अण्णांना हे सांगावं लागलं. मी अजूनही सांगतो की तुम्ही एक जबाबदार पक्ष आहात, आता एका राज्यात तुम्ही सत्ता बनवता, तेव्हा पोरखेळ करू नका. तुम्ही अगदी चांगल्या आणि या काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला तुमच्याबद्दल शत्रुत्व नाही, तुम्ही मांडवात आलात त्याला आमचा नकार नाहीये. पण जे प्रेझेंटेशनची जी पद्धत आहे ती इतकी विचित्र आहे की त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात आणि साहजिक लोकांना वाटतं की हे हायजॅक करतायत, कार्यकर्त्यांची ती भावना आहे. अण्णांनी म्हणून त्यांना खडसावून सांगितलं की तुम्ही इथे गोंधळ करू नका, नाहीतर तुम्ही बाहेर जाऊन करा. फक्त एक शेवटचं सांगतो, गोपाळ राय यांना आता गोपाळ राय कालपासून म्हणतायत की काही लोक तिथे असे जमलेत की ज्यांना लोकपाल लवकर आणून पाहिजे. त्यांना तब्येतीची कल्पना आहे का अण्णांच्या? कुमार विश्वास तिथे येऊन सांगतात की अण्णा तेच बिल मागा जे आपण जंतर मंतरला केलं. त्यांना हे माहिती नाही की 75% बिल ते आलंय. आज जेव्हा गोपाळ रायना विचारण्यात आलं की तुम्ही ते बिल वाचलंय का, ते म्हणाले नाही मैंने पढा नाहीये बिल. म्हणजे बिल न वाचता तुम्हाला बिल नको, हा काय प्रकार आहे? ही किती बेजबाबदार हरकत आहे. आपण विश्वमरजी तो मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, तो मुद्दा घ्यायचा आणि त्याची तुलना आपल्याला खास करून, म्हणजे आता तुम्ही खरं विषय नंतर येणार होता. आज अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक सुद्धा बऱ्यापैकी डायल्यूट करण्यात आलेलं आहे, पण शेवटी चळवळीला कुठेतरी एक निर्णय घ्यायचा असतो. शेवटी ते निर्णय पारित झाला, अनिसने त्याचं स्वागत केलेलं आहे. हा एक पॉलिटिकल थॉट दाखवावा लागतो आणि तिकडेच तो मुद्दा आलेला आहे की आप आता स्वतःची सत्ता तर स्थापन झालेलीच आहे, पण अण्णांना सुद्धा मोठं होऊ द्यायचं नाही, म्हणून आताच्या लोकपालला जोगपाल म्हणायचं वगैरे आणि संसदीय यंत्रणेची खिल्ली उडवायची. तोही मुद्दा आपण चर्चेला घेऊयात. आपल्यासोबत नवाब मलिक आणि कुमार सप्तर्षी असणार आहेत छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा एबीपी माझा.